580 मतं असताना 650 मतं भेटणार आहे आणि काँग्रेसची मतं त्यांच्याकडे जाणार. कसं आहे की निकालाच्या पहिले दावे प्रतिदावे होत असतील, त्यातलाच एक प्रकार असेल. परंतु जेव्हा मतपेटी उघडेल आणि वास्तविकता काय आहे समोर, तेव्हा आपण बोलू. पण काँग्रेसचे जे निरीक्षक होते नितीन राऊत ते या सगळ्या निवडणुकीत सक्रिय नव्हते, त्यामुळे ते नगरसेवकांनी नाराजी देखील व्यक्त केली. नाही, तो काही भाग नाही. आता ते सक्रिय नव्हते, परंतु बाकी काँग्रेसचे नेते सक्रिय होते ना. ज्यांच्याकडे सगळी यंत्रणा सगळे होते असे सगळे नेते सक्रिय होते. आणि शहरात सुद्धा तरी किमान आम्ही एक गठ्ठानं व्होटिंग केलेलं आहे. आता त्यांच्या सक्रियता भाग त्यांना पूर्वनियोजित नितीन राऊतांचा कार्यक्रम असेल आणि मग पक्षाने जबाबदारी टाकली असेल म्हणून ते कुठे बाहेर गेले आहे. परंतु ते नसताना सुद्धा नगरसेवकांनी कुठेही न जाता बरोबर मतदान केलं आहे. आम्ही सांगितलं होतं की नगरसेवकांना कुठे नेण्याची गरज नाही आहे. ते सकाळी एका जागी जमा झाले 8 वाजता, एक सोबत जाऊन त्यांनी मतदान केलं. मला म्हणजे काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा ऑपरेशन टायगर सारखं ऑपरेशन राज्यात देखील केलं जाऊ शकतं. मला वाटते काँग्रेसचा एकही नाराज आमदार नाही आहे आणि तो काही जाणार नाही आहे. आणि मला वाटतं याला काही बळी पडणारे काँग्रेसचे आमदार नाहीये. टायगरला कशा पद्धतीने राहणार ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचे 7 आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस हे सातत्यानं 4-5-6 वर्षापासून चालू आहे. आणि राजकारणामध्ये असला प्रकार या घटकेला आलेला आहे की तुम्ही तोडफोड. ज्या पद्धतीने ही सरकार बनली आमदार तोडून, तर आता काहीही होऊ शकते. म्हणून मला वाटते की या सगळ्या गोष्टी होत असताना राजकीय प्रतिमेला म्हणजे राजकारणातील व्यक्तिमत्वाला धक्का लावणारी ही घटना असू शकते. जो जातो त्याने आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण का बरं जातो, का जात आहोत. परंतु हल्लीच्या काळात हेच सगळं होत आहे आणि हाच ट्रेंड निर्माण झाला आहे. म्हणून जनतेचा सुद्धा विश्वास आता राहणार नाही की कोणत्या पक्षातल्या खासदाराला निवडून दिल्यावर तो कुठं जाईल. म्हणून आम्हा सर्व राजकारण्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आम्ही खरंच काय करत आहोत. जे जनप्रतिनिधी आहे, ज्यांना जनतेने निवडून दिला आहे आणि त्यांनी कसं वागावं, कमीत कमी नाही कोणाची तर जनतेची तरी, ज्या मतदारांनी निवडून दिलं त्याची तरी लाज राखावी असं मला वाटतं. तुम्हाला किती ऑफर आली आहे का भाजपकडून अशा पद्धतीची, किंवा तुम्ही कधी कोणाकडून ऐकलेलं आहे का? मला कधीच काही ऑफर आली नाही आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया सांगते की मला ऑफर आली. पण मी 1984 पासून काँग्रेसमधून आहे. एकदाही मला कोणी म्हटलं नाही की तुम्ही भाजपात या. फक्त आपल्या मीडियालाच माहिती राहते की मला ऑफर आली आहे आणि दरवर्षी ते नवीन नवीन निवडणुकीमध्ये काहीतरी सांगत असतात. संजय राऊत यांनी म्हटलं का या खासदारांना तुडवा, कसं पाहता तुम्ही या वक्तव्य? आता कसं आहे, हे वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते मोठे नेते आहेत संजय राऊत साहेब, आदरणीय आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य आहे, त्यांच्या मनातली भाषा. मी याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. परंतु ज्या खासदार अशी भूमिका घेतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं की आपण जनतेची तरी लाज राखावी, मतदारांची लाज राखावी, एवढं मला वाटतं.